नमस्कार मंडळी. तर आज आपल्याला मस्त बनवायचे लसुणी पालक रेस्टॉरंट स्टाईल. तर त्याच्यासाठी ना मी एक जुडी मस्त पालकाची घेतली आहे. आता हिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला आहे ना पाण्यामध्ये या जुडीला आहे ना शिजवून घ्यायचं आहे चांगल्या पाण्यामध्ये. तर बघा आता सीझन पण आपला चांगलाच चालू आहे पालकचा. तर बघा मंडळी, आता मी याला स्वच्छ धुवून घेतली आहे. याचे चांगले पत्ते निवडून घ्यायचे चांगले आणि धुवून घेतली मी आता. आता आहे ना मी एक गॅसवर कढई ठेवते आणि आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये हा जो धुतलेला पालक आहे ना तो टाकून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला ना पाणी टाकून घ्यायचं आहे गरजेनुसार. जेवढं आपल्याला लागेल ना पालक शिजायला तेवढं पाणी टाकायचं आहे. तर मी अंदाजे 2-3 ग्लास पाणी टाकते. तर आता हा पाण्यामध्ये बुडेल ना इतकं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. तर आपल्याला ना हा पालक शिजला का याची प्युरी बनवायची आहे. तर बघा मंडळी, आता मी ना याच्यामध्ये मला वाटतं अजून 1 ग्लास पाणी मी ॲड करते आहे. आणि आता याच्यावर आहे ना झाकण ठेवून आपण मोठ्या आचेवर याला आहे ना शिजू देऊ. तर बघा आता मी थोड्या वेळाने बघितलं तर आपला पालक आहे ना बऱ्यापैकी शिजून गेला आहे. देठ बघते मी. तर आपला पालक आहे ना बऱ्यापैकी शिजून गेलेला आहे. आता याला आपल्याला आहे ना काढून घ्यायचं आहे एका मिक्सरच्या जारमध्ये आणि याची आपल्याला आहे ना प्युरी बनवायची मस्त. तर याचं पाणी न घेता आपल्याला फक्त पालक घ्यायचा. आता मी याची प्युरी बनवते आणि दाखवते. तर ही बघा, ही आपली अशी प्युरी तयार आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊ. त्याच्यासाठी ना मी एक टोमॅटो आहे ना बारीक कट करून घेतलेला आहे. 2 कांदे बारीक कट करून घेतले आणि 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या ना ह्या मी बारीक कट करून घेतल्या आहे. लसूणी पालक म्हटलं ना तर लसूण जास्तच लागतो. आता गॅसवर एक आपल्याला ना पातेलं ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे मी. तेल चांगलं कडकडीत गरम झालं का याच्यामध्ये आपल्याला आहे ना 1-1.5 चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं चांगलं तडतडलं का त्याच्यामध्ये ना आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. अर्धा लसूण आपण कट केलेला तो टाकून घ्यायचा आहे. लसूण बी चांगला तडतडला का याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. आता कांदा टाकला का आपल्याला आहे ना हे ना परतवून घ्यायचं आहे चांगलं. आणि आपला कांदा आहे ना चांगला सॉफ्ट होण्यासाठी ना याच्यात आपण आहे ना 1 ते 1.5 चमचा आहे ना मीठ टाकून घेऊ आपण. कारण की मिठामुळे ना आपला कांदा आहे ना चांगला सॉफ्ट होतो आणि करपत पण नाही. आता आपला कांदा पण आहे ना बऱ्यापैकी सॉफ्ट होईल. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. आता टोमॅटो पण आहे ना आपल्याला चांगलं या कांद्यामध्ये ना शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यासाठी ना 2 चमचे बेसन घ्यायचं आहे आपल्याला. बेसनामुळे ना आपली जी पालकची भाजी असते ना ती थोडी दाटसर येते, चांगली पण लागते. तर त्याच्यासाठी ना 2 चमचे बेसन आपल्याला घ्यायचं आहे आणि ते आपल्याला ना याच्यात टाकून घ्यायचं आहे. तर बघा आपण बेसन पण चांगलं, आणि जर कांदा टोमॅटोत बेसन टाकलं ना तर ते आपलं भाजलं पण जातं. आता याला चांगलं आहे ना आपल्याला हे हलवून घ्यायचं ना. याच्यात आपल्याला काही मसाले टाकायचे. त्याच्यासाठी ना 1 चमचा मी लाल तिखट घेते आहे, अर्धा चमचा हळद घेते आहे. आणि आता याला आपल्याला चांगलं आहे ना तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर आपलं बघा, आपलं जे मिश्रण आहे ते किती छान दिसतंय. कलर पण चांगला आलेला आहे. आता आपण जी पालकाची प्युरी तयार करून घेतली होती ना ती याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे. आणि चांगली ना शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे टोमॅटो कांदामध्ये. ही प्युरी ना चांगली आता ह्या मिश्रणात आपल्याला परतवून घ्यायची. बघा कलर पण किती छान आलेला आहे. आता आपल्याला आहे ना गरजेनुसार याच्यामध्ये ना पाणी ॲड करून घ्यायचं आहे. जास्त दाट पण नाही ठेवायची, थोडीशी आपल्याला आहे ना पातळच करायची ही भाजी. म्हणजे जास्त पातळ पण नाही, नॉर्मल. तर मी ना याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहे. तर तुम्हाला जसं वाटलं ना तसं तुम्ही ॲड करायचं. आता याला आहे ना आपण चांगलं आहे ना शिजवून घेऊ, म्हणजे तेल सुटेपर्यंत याला आहे ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आपली भाजी तर इथे तयारच झालेली आहे, पण आता याच्यावर आपल्याला आहे ना तडका द्यायचा आहे. तर साईडला आहे ना मी एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये ना 1 चमचा तेल टाकलं आहे.
त्याच्यामध्ये मी ना तेल तापलं का जिरं, आपण जो अर्धा ठेवलेला जो लसूण होता ना तो, आणि वाटलं तुम्हाला तर लाल सुक्या मिरच्या, पण माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मी लाल मिरचीच टाकणार आहे अर्धा चमचा. तर तेव्हा तुम्ही 1 चमचा टाकला होता ना, तर मग फोडणीवरनं अर्धा चमचा टाकू शकता. आणि जर तुमच्याकडे सुकलेल्या मिरच्या असतील ना लाल, तर तुम्ही तेव्हा 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं. नंतर वरून 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या. तर आपली फोडणी पण मस्त तयार होती आहे आणि आपली भाजी पण इकडं चांगल्यापैकी झालेली. आता आपल्याला वरून तडका मारून घ्यायचा आहे. तर बघा मंडळी, किती छान आपला लसूणी पालक तयार झाला आहे रेस्टॉरंट स्टाईल. आपली भाजी घरच्या घरी तयार झाली. घरगुती साहित्यात सगळी भाजी तयार झाली. तर अशी भाजी तुम्ही ना मस्त भातासोबत, पोळीसोबत खाऊ शकतात. हिवाळ्यात तर नक्की करा, ही रेसिपी छान लागते. आणि रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कशा रेसिपी ह्या चॅनलकडून पाहिजे ते पण कमेंटमध्ये सांगा. आपण पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद. तोपर्यंत बाय.